नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। अंजनी बुद्रुकची अनेक वर्षाची मागणी अखेर आज पूर्ण झाली। युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, अंजनी बुद्रुक गावकऱ्यांचे नीरज भाऊ रायमुलकर यांनी मानले आभार। गावकऱ्यांनी अशीच एकजूट दाखवून यापुढे सुद्धा काम करावे। पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी निधी देण्यात येईल, कुठेही आम्ही कमी पडणार नाही, मात्र तुमची साथ सुद्धा गरजेची आहे। अंजनी बुद्रुकचे युवक ज्येष्ठ श्रेष्ठ यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवला, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अंजनी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती। अखेर अंजनी बुद्रुकचे युवक ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांच्या एकजुटीमुळे अखेर ही मागणी पूर्ण झाली असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितले। मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, युवासेनेचे नेते नीरज रायमुलकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली। यावेळी गावातील युवक, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ऋषीभाऊ जाधव पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व इतर सर्वच महापुरुष हे आपले आदर्श आहेत। त्यांचे आचार विचार घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये काम केलं पाहिजे। समाज एकत्रित करून आपल्या गावचा विकास झाला पाहिजे। गावच्या विकासासाठी व आपल्या महापुरुषांच्या इतिहासातील कार्याची नोंद घेऊन ते कार्य प्रत्येक समाजातील घटकाने कुठेही भेदभाव न करता, कोणत्याही भूलतापांना बळी न पडता पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे। आपल्या महापुरुषांनी काम करत असताना समाज जागृतीचं काम केलं, समाज चांगल्या दिशेने चालला पाहिजे, समाजाची प्रगती झाली पाहिजे, हा उद्देश ठेवून महापुरुषांनी त्यांच्या कार्यकाळात काम केलेलं आहे। त्यांचा आदर्श आपण घेऊन आपण सर्वांनी काम करावे। आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे आहोत, असंही ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितलं। यावेळी नीरज भाऊ रायमुलकर म्हणाले की आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांसह इतरही महापुरुषांच्या विचारांची गरज असून युवकांनी प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवले पाहिजेत। आज रोजी अंजनी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवला, ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे। गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्या एकजुटीमुळे व एकतेमुळे हे होऊ शकलं। त्यामुळे यापुढेही अशीच एकजूट दाखवून समाजाने एकत्रित आले पाहिजे, असे नीरज भाऊ रायमुलकर यांनी सांगितले।
आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छावा संभाजी महाराज हे 3 पुतळे आपल्या इथे या ठिकाणी बसले। मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी ऋषीभाऊ जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख आणि तसेच नीरज रायमुलकर आपले युवा नेतृत्व या ठिकाणी या आरतीसाठी उपस्थित झाले। तर त्यांना गावकऱ्याच्या वतीनं धन्यवाद देतो। आज या ठिकाणी जय भवानी, महात्मा ज्योतिबा फुले की जय, महात्मा ज्योतिबा फुले की जय, सावित्रीबाई फुलेंचा जय, सावित्रीबाई फुलेंचा जय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय, संभाजी महाराजांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, ऋषीभाऊ जाधव। पुन्हा एकदा होऊन द्यावचा शिवाजी महाराज फक्त समोरच्यांचे नाही मागच्यांचे नाहीत का? महात्मा फुले का मागच्यांचे नाहीत का? पुन्हा एकदा गोष्ट होऊ द्या, जे ओरडणार आहे तर आपलं आपलं पाहून घ्या। छत्रपती शिवाजी जय भवानी, जय भवानी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय ज्योती, जय ज्योती। बांधवांनो, आज अंजनी इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज अश्वरूढ पुतळा उभा करण्यात आलेला आहे। त्यासोबतच थोर समाजसेवक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांचा सुद्धा आज इथे पुतळा उभा करण्यात आलेला आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी संपूर्ण गावकऱ्यांचं युवकांचं अभिनंदन करतो की आपल्या सगळ्यांच्या पुढाकारानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे दोन्ही पुतळे आज इतक्या दशकानंतर आपल्या अंजनी गावात उभारण्यात आले। बांधवांनो, जे स्वप्न तुमच्या संपूर्ण गावकऱ्यांचं होतं, गेल्या कित्येक पिढ्यांचं स्वप्न होतं की आपल्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा एक पुतळा असला पाहिजे, आपल्या गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा एक पुतळा असला पाहिजे। यासाठीच आपण इतके दिवस ही जागा राखून ठेवली, इथे आपण सुंदर वटा बांधला, याचं कंपाऊंड वॉल केलं, पण पुतळा बसवण्याची हिंमत आजपर्यंत कोणी करू शकलं नाही। पण आज भूतो न भविष्य हा इतिहास आज आपण सगळ्या युवकांनी घडून आलेला आहे। या गावामध्ये नुसता शिवाजी महाराजांचाच नाही तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा सुद्धा पुतळा आपण उभा केलेला आहे। जी युवक मंडळी माझ्यासमोर उभी आहे, जी ज्येष्ठ गावकरी मंडळी माझ्यासमोर उभी आहे, यांना एक विनंती बांधवांनो की शिवरायांनी जे हिंदुत्वाची जी मुहूर्तमेढ रोवली होती, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, तर ते कुठल्या एका जाती धर्मासाठी नव्हतं, तर त्यात 18 पगड जाती मिळून एक स्वराज्य स्थापन केलं होतं आणि एक हिंदुत्वाच्या नारावर आपलं स्वराज्य स्थापन करून त्या औरंगजेबचा बदला घेतला होता, अफजल खानाला बांधला होता। एवढंच नाही तर जो अन्याय हिंदूंवर होत होता, गेल्या 600 वर्षांपासून आपले मंदिरं पाडण्यात येत होती, आपल्या हिंदूंकडनं जिजा कर घेण्यात होता। आपल्याला आपला हिंदू धर्म जपायचा असेल तर जिजा कर नावाचा आपल्याला कर भरावा लागत होता। यातनं जर मुक्ती कोणी दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली। आणि बांधवांनो, अशा राजाची की ज्याची समाधी कुठे हे कोणाला माहीत नव्हतं, तर या शिवाजी महाराजांची समाधी जर सर्वप्रथम कोणी या जगासमोर आणली असेल तर ते थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले होते की जे पहिल्यांदा रायगडावर गेले। ते पहिल्यांदा रायगडावर गेले, ते इतिहासाचे अभ्यासकार होते, त्यांनी अभ्यास घेतला, त्यांनी विचार केला की एखाद्या महापुरुषांची जर कुठे समाधी असू शकते तर ते कुठं अंदाजे बांधू शकतात। मग त्यांनी पाहिलं की इतिहासात उल्लेख होता की रायगडावर जगदीश्वराचं महादेवाचं एक मोठं मंदिर आहे,
पण महात्मा ज्योतिबा पहिले त्या मंदिराजवळ गेले, मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग त्या आजूबाजूचा परिसर त्यांनी जे झाडं झुडपं जे तिथं पूर्ण हिरवळ झाली होती, जे कुंपण होतं ते सगळं तोडलं आणि त्यातून अवतरली ही शिवाजी महाराजांची समाधी। हा इतिहास आहे की शिवाजी महाराजांची समाधी ही जगासमोर आणणारा सर्वात पहिले पुरुष हे महात्मा ज्योतिबा फुले होते। बांधवांनो, येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना विनंती आहे, युवकांना विनंती आहे की कुठल्याही जातीभेदाला, कुठल्याही विषकारी विचारांना, कुठल्याही आपल्याला विभाजित करणाऱ्या विचारांना आपल्यामध्ये भेदू देऊ नका। शिवरायांचे विचार डोळ्यासमोर ठेवा, महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार समोर ठेवा आणि आपण कशा प्रकारे आपल्या माध्यमातून आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या आजूबाजूच्या पंचकृषीचा विकास कसा करू शकतो आणि कोण आपले कामं मार्गी लावू शकतो यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे। बांधवांनो, बरेचसे लोक येतात, काही सांगतात, काही करतील, पण जेव्हा कृतीची वेळ होते तेव्हा सगळे लोक पळून जातात। जर तुम्हाला कृती करताना भीती वाटत नसेल तर कृती केल्यानंतर जे काही होईल त्याचा सामना करायची सुद्धा ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे। बांधवांनो, उघडपणे सांगतो की जेव्हा या गावातले युवक माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की भाऊ आमचं खूप दिवस झाले, 15 वर्ष झाले, 15-20 वर्षापासून ग्रामपंचायतने ही जागा आपण राखीव करून ठेवली होती शिवस्मारकासाठी, ज्योतिबांच्या स्मारकांसाठी, पण आजपर्यंत तुमच्या गावात आमच्याकडनं होत नाही, काय करावं? म्हटलं तुम्ही पक्के आहात का? तुम्ही ठाम आहात का? तुम्ही तुमच्या विचारावर पक्के राहा, आम्ही तुमची साथ देऊ आणि तुमचे जे काही इच्छा असेल ते पूर्ण करू। आणि आज संपूर्ण गावकऱ्यांची, संपूर्ण ज्येष्ठ लोकांची, युवकांची आज एक स्वप्न पूर्ती झाली आहे। यासाठी आपल्या सगळ्यांना जयघोषाचा छत्रपती शिवाजी जय भवानी, जय भवानी, जय ज्योती, जय ज्योती। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। येणाऱ्या काळात आपल्याला जे काही इथलं सुशोभीकरणासाठी निधी लागेल, मग तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी असेल, महात्मा ज्योतिबांच्या पुतळ्यासाठी असेल, हा पुतळा अर्धवट राहू देऊ नका, हा सुद्धा लवकरात लवकर पूर्णकृती करून घ्या आणि सोबत सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा आपण पुतळा मागा। तुम्हाला जी काही मदत अडचण येईल त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत तत्पर आहोत। त्यामुळं सरपंच असतील, पूर्ण आपली ग्रामपंचायत असेल, आजी माजी पदाधिकारी असतील, माझ्यासमोर सगळे युवक असतील की या भागाचा आपण चांगल्या प्रकारे विकास करा, इथं चांगले वृक्ष लावा आणि सगळ्यात पहिली जबाबदारी घ्या की पहिली तर गेट बसवा, 4 लाईट लावा आणि कॅमेऱ्याची व्यवस्था करा, जेणेकरून या पुतळ्याची विटंबना कोणी करू नये याची दक्षता आपल्या सगळ्यांना घ्यायची। एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराज की जय भवानी। आता सगळ्यांचं बोलणं झाले, पण विषय महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीनं राम सेतू बांधण्यासाठी या खारीचा वाटा सर्वांनी उचलला, तशा पद्धतीनं या राम सेतूसाठी म्हटलं तरी हरकत नाही, अशा या कार्यात सगळ्यांनी या ठिकाणी वाटा उचलला। तर मी सर्वांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलो की तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळं, एकीमुळं ही गोष्ट घडली आणि इथून पुढेही यात जर का वाढ करायची असेल तर तुम्हाला जसं ऋषीभाऊंनी सांगितलं की हिंदुत्वाच्या नाऱ्यासाठी या भगव्या झेंड्याखाली तुम्ही एक आले तर अशा पद्धतीची क्रांती या ठिकाणी घडू शकते। एवढंच मी तुम्हाला सांगायला आलोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।